सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचे मी जैन इरिगेशनच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आज आपण प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणजे ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, शेड हाऊस, पॉलिकम शेड हाऊस यामधलं इरिगेशन, क्लायमेट कंट्रोल व ऑटोमेशन याबाबतची आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपले सहकार्य कायम आहे व यापुढे असेच राहील. आपल्याला जैन इरिगेशन हे चांगल्या प्रतीने माहिती आहे. भारतात सगळ्यात मोठी इरिगेशनचे इक्विपमेंट बनवणारी कंपनी, पीव्हीसी पाईप, एचडीपी पाईप बनवणारी, टिश्यू कल्चर, केळी, सोलर वॉटर हीटर सिस्टीम या सर्व गोष्टी आपण बनवतो. आपल्या कंपनीचे टर्नओव्हर जो आहे तो 1.2 बिलियन US डॉलर, 7,200 कोटीचा टर्नओव्हर असून आपले जगामध्ये 30 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. भारत व भारताबाहेरही आपले मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत. आपल्या कंपनीत 11,000हून जास्त डीलर्स आणि डिस्ट्रीब्युटर पूर्ण जगामध्ये विखुरलेले आहेत. आतापर्यंत आपण जवळपास 7.25 मिलियन म्हणजे 72 लाखांच्या वर आपले सॅटिस्फाईड सगळे कस्टमर्स जगामध्ये आहेत. तर नंबर 1 म्हणजे कसं, नुसतं फक्त पैशाने नंबर 1 का कामाने नंबर 1? तर आपण दोघं प्रकारे नंबर 1 आहोत. तुम्ही जर बघितलं तर 72 लाखाच्या वर शेतकरी आपण ड्रीप मध्ये कव्हर केलेले आहेत. ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन असेल. त्याचबरोबर आपण प्रोटेक्टेड कल्टिवेशन मध्ये म्हणजे ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, शेड हाऊस मध्ये पूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरही काम करतो. त्याच्यामध्ये 1100 एकराच्या वर आपण मागच्या 7 वर्षामध्ये काम केलेले आहे व 5,000 पेक्षा जास्त शेतकरी, इन्स्टिट्यूशनल कस्टमर, कॉर्पोरेट कंपन्या या सगळ्या त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व आहेत. आपण भारताबाहेर युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड, मलेशिया, मॉरिशस, इथिओपिया, नायजेरिया, भूतान, नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया अशा विविध देशांमध्ये आपण ग्रीन हाऊसची कामं केलेली आहेत. सर्वात जास्त क्रॉप कव्हरेज आपण केलेलं आहे. म्हणजे काय, तर व्हेजिटेबल्स मध्ये तुमचं कॅप्सिकम आलं, कुकुंबर आलं, वांगी आली, मिरची आली. नंतर मग फ्लॉवर्स मध्ये सगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स आले. गुलाब आला, जरबेरा आला, कार्नेशन आलं, क्रिसेंथिमम आलं. नंतर फॉरेस्ट्रीमध्ये जे प्लांट्स असतात त्याचे प्रोपोगेशन, म्हणजे कोणी प्रोपोगेशन करतो त्याच्यामध्ये, कोणी त्याचं क्लोन बनवतो, क्लोनल नर्सरीज म्हणतात त्याच्यामध्ये. नंतर मेडिसिनल प्लांट्स, हर्ब्स, टिश्यू कल्चर, हार्डनिंग, नंतर सीडलिंग, व्हेजिटेबल आणि फ्रुट्सची, आणि आता फ्लॉवर्सची पण. त्याच्याच बरोबर आपण ग्रीन हाऊसेस, पॉली हाऊसेस, R&D साठी पण बरेचसे पॉली हाऊसेस आणि ग्रीन हाऊसेस बनवलेले आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी. तर यामध्ये आपण भारतामध्ये सर्वप्रथम सॉइल म्हणजे आपली मातीमध्ये ग्रीन हाऊसची शेती केली जायची. त्याच्यानंतर मग आपण सॉइललेस म्हणजे माती विना शेती ही सुद्धा आपण भारतामध्ये इंट्रोड्यूस केली. माती विना शेतीमध्ये आपण कोकोपीट पहिल्यांदा आणलं. कोकोपीट मध्ये मग त्यात आपण रॉकपूल सुद्धा वापरू शकतो, कोकोपीट सुद्धा वापरू शकतो. त्याच्यानंतर मग NFT, याला न्यूट्रियन फिल्म टेक्निक म्हणतात. म्हणजे फक्त पाणी हाच मीडिया असतो, हायड्रोपोनिक्स ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आपण शेती आणली. नंतर मग एरोपोनिक्स मध्ये आपण बटाटे हे कमर्शियली सर्वप्रथम भारतात पिकवले एरोपोनिक्स मध्ये. त्याच्यानंतर मग आता जर तुम्ही म्हटले तर ॲक्वापोनिक्स म्हणजे पाण्यावरचीच शेती आहे, हायड्रोपोनिक्सचाच प्रकार आहे. पण मासे जे असतात म्हणजे त्याच्यामध्ये 2 प्रकारचं उत्पन्न असतं. एक फिशरीजचं पण असतं आणि दुसरं व्हेजिटेबल्सचं पण असतं. तर ते सर्क्युलेटरी सिस्टीम असते ती. त्याच्यानंतर मग व्हर्टिकल फार्मिंग मध्ये आपण NFT ची सिस्टीम वापरून मल्टी टियर एका मॉलमध्ये आपण बनवलेली आहे. आपल्या जळगावला सुद्धा ती सिस्टीम अवेलेबल आहे. नंतर याच बरोबर आपण एनर्जी, फर्टिलायझर, वॉटर सेव्हिंग याच्यावरती मॅक्सिमम काम करून सर्क्युलेटरी सिस्टीम सुद्धा आपण भारतात इंट्रोड्यूस केल्या.
की जेणेकरून आपल्याला कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल. तर म्हणजे जे पाणी आपण इरिगेशनला देतो तेच पाणी पुन्हा जे उरलेलं पाणी आहे म्हणजे झाडांनी पिकांनी घेतलेल्या पाण्याच्या बचतीनंतर जे बाकीचं पाणी आहे ते परत रिसर्क्युलेट करून त्याच्यावरती प्रक्रिया करून ते पुन्हा वापरायचं, ज्याच्यामध्ये आपलं सगळ्यात जास्त फर्टिलायझर आणि पाणी सेव्हिंग होतं. आता का नॉर्मली लावतात लोक प्रोटेक्टेड कल्टिवेशन किंवा ग्रीन हाऊस किंवा पॉली हाऊस? त्याचं कारण असं आहे की पॉप्युलेशन ही खूप मोठ्या प्रमाणात वाढते आहे जगाची. भारताची तर वाढतेच आहे, भारताबरोबर जगाची पण वाढते आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे फूड सिक्युरिटी, की सगळ्यांना अन्न हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि त्याला तो मिळालाच पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्ही जर आता बघितलं असेल की अर्बनायझेशन वाढतंय. आता अर्बनायझेशन वाढतं म्हणजे कसं आहे, शहरांमध्ये लोक राहायला येतात, शहरं विकसित होत आहेत, बिल्डिंग उभ्या राहत आहेत, रोड कन्स्ट्रक्शन केले जात आहेत, इंडस्ट्री उभी राहते, नंतर धरणं बांधले जात आहेत, रेल्वेचे पण एक्सपान्शनचं काम चालू आहे. असं बऱ्याच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम चालू असल्यामुळे जी कल्टिवेबल चांगली जी जमीन आहे ती इन्फ्रास्ट्रक्चरच्या खाली जात असून दिवसेंदिवस जमीन कमी होत चाललेली आहे. आता जमिनीबरोबरच पाण्याचं पण तसंच झालेलं आहे. जगामध्ये पाण्याची अवेलेबिलिटी जी आहे, फ्रेश वॉटर ज्याला म्हणतो आपण, ते खूप कमी आहे. आणि इकडे एकीकडे पॉप्युलेशन वाढतंय, इंडस्ट्रियलायझेशन वाढतंय, शेतीमध्ये बरेचसे बदल होत आहेत, तर पाण्याचा वापर सुद्धा वाढतोय. त्याच्यामुळे पाणी येत्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचा केंद्रबिंदू असणार आहे. त्याचबरोबर एनर्जी सेव्हिंग होते. सगळ्यात म्हणजे महत्वाचं डिसीज फ्री प्रोडक्शन आपल्याला काढता येतं. लेस ऍप्लिकेशन ऑफ पेस्टिसाइड अँड इन्सेक्टिसाइड म्हणजे काय, आपण ऑलरेडी प्रोटेक्टेड कल्टिवेशनचं काम करत असल्यामुळे रोपं जी असतात ती ग्रीन हाऊसच्या आतमध्ये किंवा पॉली हाऊसच्या आतमध्ये किंवा नेट हाऊसच्या आतमध्ये असतात, जेणेकरून कीटक वगैरे जे असतात त्यांचा अटॅक कमी होतो व त्याच्यावरती आपण कमीत कमी केमिकल्सचा वापर केलेला असल्या कारणाने जे हायजेनिक फूड ज्याला म्हणतो आपण, जे आपल्या बॉडीसाठी चांगलं राहील ते आपण त्याच्यामधनं उत्पादन करतो. दुसरी गोष्ट, एक समान आपल्याला पीक मिळतं चांगल्या क्वालिटीचं, एक्सपोर्ट क्वालिटीचं ज्याला आपण म्हणतो नॉर्मली, बरोबर. नंतर हायर प्रोडक्शन कमीत कमी एरियात पॉली हाऊस मध्ये घेतलं जातं. त्याला कारण त्याची प्लांट पॉप्युलेशन जी असते ती हाय डेन्सिटी केलेली असते. कमीत कमी इनपुट कॉस्ट मध्ये मॅक्सिमम प्रोडक्शन घेतलं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येत्या काळामध्ये एज्युकेटेड जो तरुण आहे त्याच्यासाठी सेल्फ एम्प्लॉयमेंट याच्यामुळे मिळतं. याचबरोबर ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, कमर्शियल कल्टिवेशनच्याच बरोबर त्याचा उपयोग आपण प्लांट प्रपोगेशन साठी सुद्धा करू शकतो. म्हणजे चांगल्या प्रतीचे रोप त्याच्यामध्ये आपण निर्माण करू शकतो. चांगल्या प्रतीचं म्हणजे डिसीज फ्री, ज्याची हेल्थ चांगली आहे, ज्याच्यामुळे आपल्याला प्रोडक्शन चांगलं मिळेल, अशा चांगल्या प्रतीचे रोप आपण त्यामध्ये तयार करू शकतो. दुसरं असं की वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगळे वेगळे क्लायमेट असतात. जसं तुम्ही काश्मीरला गेलं तर थंड वातावरण आहे, महाराष्ट्रात आले तर आपलं गरम वातावरण आहे, उन्हाळ्यामध्ये आपलं टेम्परेचर जवळपास 46 पर्यंत जातं, 45-46 पर्यंत. तेच काश्मीरमध्ये उन्हाळ्यामध्ये 24-25 पर्यंत जातं. तर अशा वेगळ्या वेगळ्या जे क्लायमॅटिकल कंडिशन्स मध्ये सुद्धा आपण ग्रीन हाऊसेस किंवा पॉली हाऊसेस मध्ये म्हणजेच प्रोटेक्टेड कल्टिवेशन मध्ये शेती करू शकतो. तुम्ही या ठिकाणी बघाल, आता ग्रीन हाऊसेस, पॉली हाऊसेस मध्ये सुद्धा शेती करताना 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर सर्वप्रथम, जसं आता मी तुम्हाला एक एक दाखवतो की माती जे इझिली नेचर्स गिफ्ट ज्याला आपण म्हणतो, ती आपल्याकडे माती अवेलेबल आहे. त्यामध्ये आपल्याला योग्य व चांगल्या मातीची निवड करणं अपेक्षित आहे. योग्य म्हणजे काय की तिचा निचरा जो आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे पाण्याचा. तर पाण्याचा निचरा जर व्यवस्थित असेल तर नॉर्मली आपल्या भागामध्ये लाल माती लोक वापरतात, तर तिचा निचरा चांगल्या प्रमाणात होतो, म्हणजे पाणी साठून राहत नाही. तर तशा प्रकारची जी जमीन आहे ते ग्रीन हाऊस किंवा पॉली हाऊस शेतीसाठी उपयोगी आहे. तर यामध्ये तुम्ही बघाल की मातीवरती टोमॅटो पीक लावलेलं आहे. त्याच्यानंतर माती विना शेती, मग कोकोपीट. मग कोकोपीट मध्ये सुद्धा विविध प्रकार आहेत. मग कोकोपीट मध्ये विविध प्रकार जे आहेत, कसं ग्रो करायचं, कोणी ट्रक मध्ये ग्रो करतं, कोणी ग्रो बॅग मध्ये ग्रो करतं, कोणी
मातीची पॉट्स वापरतात. तर तुम्ही या ठिकाणी बघाल ग्रो बॅग मध्ये काकडीचं पीक ग्रीन हाऊस मध्ये घेतलेलं आहे. हे बघा कॅप्सिकम आहे ग्रो बॅग मध्ये घेतलेली, टोमॅटो घेतलेली आहे ग्रो बॅग मध्ये. आता हेच तुम्ही बघितलं जरबेरा जो आहे तो आपण पॉट्स मध्ये घेतलेला आहे. नंतर ऑर्चिड कल्टिवेशन, जे नारळाचा जो वरचा कवच असतं त्याच्यावरती ऑर्चिड कल्टिवेशन केलेलं तुम्ही या ठिकाणी बघाल. आता आपण मातीच्या जागी जो ग्रोविंग मीडिया आपण कोकोपीट म्हणा किंवा रॉकवूल जो वापरतो त्याच्याऐवजी फक्त पाणी हाच मीडिया वापरून त्याच्याच मध्ये फर्टिलायझर ऍड करून ती सर्क्युलेटरी सिस्टीमच्या आधारे, जिला आपण एनएफटी म्हणतो, न्यूट्रियन फिल्म टेक्निक, त्याच्या आधारे आपण हायड्रोपोनिक्स या टेक्नॉलॉजीद्वारे शेती कशी करू शकतो तुम्ही या ठिकाणी बघाल. स्ट्रॉबेरी लावलेली आहे. याचं कारण असं आहे की मल्टी टियर, त्याच्यामध्ये आपल्या नॉर्मल जी आपण पॉलिहाऊस मध्ये शेती करतो, जी सॉइल मध्ये म्हणा, म्हणजे मातीमध्ये म्हणा किंवा कोकोपीट मध्ये म्हणा, त्याच्यामध्ये मल्टी टियर करता येतं तुम्हाला. लिफी व्हेजिटेबल, स्ट्रॉबेरी, यासाठी सगळ्यात चांगला हे आहे हे टेक्नॉलॉजी. तर या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही बघाल की 8 टियर तुम्हाला दिसतील, एकावर एक असे 8 रोज स्ट्रॉबेरीचे लावले, एका बाजूला 8 दुसऱ्या बाजूला 8, आणि त्याचबरोबर हे 16 व्यतिरिक्त अजून 16 दुसऱ्या बाजूला आहेत. तर आपण किती रोप, म्हणजे जास्तीत जास्त रोप यामध्ये लावू तेवढं जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डिसीज फ्री. तर अशाच प्रकारे हायड्रोपोनिक्स पद्धतीमध्ये आपण चारा सुद्धा बनवू शकतो. जे आजच्या युगामध्ये बऱ्याचशा शहरी भागामध्ये गोठे असतात पण चारा त्यांना बाहेरून आणावा लागतो, त्यांच्यासाठी असलं जे युनिट आहे ते खूप उपयोगी पडतं, की ज्याला दैनंदिन त्यांच्या जे अॅनिमल्स असतात, जसं गाय असते, म्हैस असते, यांच्यासाठी चारा ते तयार करू शकतात शहरात सुद्धा. मग हायड्रोपोनिक्स नंतर जी टेक्नॉलॉजी ती एरोपोनिक्स. तर तुम्ही या ठिकाणी बघाल की याला मीडिया कुठलाच नसतो, परंतु पाणी आणि फर्टिलायझर याचा स्प्रे जो आहे झाडांच्या मुळावर केलेला असतो. तर तुम्ही या ठिकाणी बघाल बटाटे जे आहेत ते कसे त्या मुळांवरती आलेले आहेत हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बटाटा आहे. ॲक्वापोनिक्स. आता ॲक्वापोनिक्स मध्ये ही जी टेक्नॉलॉजी मी तुम्हाला सांगितली, या ठिकाणी 2 प्रकारचं उत्पन्न तुम्हाला मिळतं. एक फिशरीजचं मिळतं, म्हणजे मासे पाण्यामध्ये ठेवलेले असतात, त्याचं जे वेस्ट असतं ते फर्टिलायझर म्हणून त्याच पाण्यामध्ये मिक्स होऊन आपल्या भाजीपाल्याला फर्टिलायझरचं काम करतं. ते पॉन्ड्स असतात, पॉन्ड्समध्ये ते पाणी सोडलेलं असतं, त्या पॉन्ड्सवरती हे सगळं भाजीपाला लावलेला तुम्ही या ठिकाणी बघाल. या प्रकारचा सेटअप तो भाजीपाल्यासाठी केलेला असतो ॲक्वापोनिक्स मध्ये. व्हर्टिकल फार्मिंग. आता बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मॉल्स असतात, त्या मॉल्समध्ये कॉरिडॉर असतात. तर असाच एका मॉलमध्ये आपण इंग्लंडमध्ये व्हर्टिकल फार्मिंगचा प्रोजेक्ट बर्मिंगहॅमला लावलेला आहे. त्या ठिकाणी वेगवेगळे 3 मजलेचा जो कॉरिडॉर होता, लॉबी होती, त्यामध्ये संपूर्ण तुम्ही जर उजव्या बाजूच्या फोटोमध्ये बघाल तर असे एकावर एक असे 15 टियर्स, म्हणजे 15 एकावर मजलेची शेती आपण या ठिकाणी केलेली आहे हायड्रोपोनिक पद्धतीने. ग्रीन हाऊसेसचा याचबरोबर उपयोग होतो नर्सरी आणि व्हेजिटेबल सीडलिंगसाठी. तर या ठिकाणी तुम्ही बघाल भाजीपाल्याची नर्सरी, किती अद्ययावत भाजीपाल्याची नर्सरी, आणि सुंदर तुम्ही पीक त्यामध्ये बघू शकताय. नर्सरीचं जी रोपं आहेत तुम्ही बघितलं असेल तर मोर दॅन म्हणजे 99% वरती रोपं त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीची तुम्हाला या ठिकाणी दिसतात. जे नॉर्मली ओपन नर्सरीमध्ये 50% सुद्धा आपले रोपं व्यवस्थित जगत नाही, तिची वाढ व्यवस्थित होत नाही, एकसारखी वाढ नसते, पाण्याअभावी काही मरतात, काही जास्त पाणी झाली म्हणून मरतात, काही कमी पाणी झाली म्हणून मरतात, योग्य टेम्परेचर क्लायमेट त्याला मिळत नाही, ह्युमिडिटी त्याला मिळत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून ग्रीन हाऊस आणि पॉली मध्ये नर्सरीचं सुद्धा चांगला उपयोग होतो.
हे फ्रुट्सची नर्सरीचा तुम्ही फोटो बघाल या ठिकाणी. हे पॉलिकम नेट हाऊस मध्ये काकडीचं घेतलेलं आहे. हे हायब्रिड आहे. काय होतं बऱ्याच ठिकाणी नेट हाऊस जर असलं फक्त तर पावसाळ्यामध्ये ते पाणी आत येतं. तर त्यासाठी हा एक हायब्रिड पॉलिकम नेट हाऊस आपण डेव्हलप केलेला आहे. वरती पॉलिथिन असते, चारी बाजूला नेट असते, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये सुद्धा याचं क्लायमेट व्यवस्थित मेंटेन राहतं. पावसाळ्यामध्ये सुद्धा म्हणजे राऊंड इयर वर्षभर तुम्ही तिच्यामध्ये पीक घेऊ शकता. हे ऑटोमेशन युनिट. आपण आता एक एक विषय प्रत्येक ठिकाणी बघणार आहोत. हे वेगवेगळे प्रोजेक्टचे फोटो मी तुम्हाला दाखवतोय. हा इंडो डच प्रोजेक्ट भारतात पहिल्यांदा आपण बारामतीला व्हेजिटेबलसाठी उभारला होता. भारत गव्हर्नमेंटच्या सहकार्याने आणि डच गव्हर्नमेंटच्या सहकार्याच्या वतीने त्यांची जी टेक्नॉलॉजी आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यासाठी हा प्रोजेक्ट त्यावेळेस उभारण्यात आला होता. त्याचप्रमाणे सेंटर ऑफ एक्सलन्स चे जे विविध प्रोजेक्ट आहेत, तर 19 पेक्षा जास्त सेंटर ऑफ एक्सलन्स आपण पूर्ण भारतभरामध्ये विविध राज्यामध्ये हे प्रोजेक्ट भाजीपाला फळ पिकांसाठी उपलब्ध केलेले आहेत, बांधलेले आहेत. टेक्नॉलॉजी जी आहे, इस्रायलची टेक्नॉलॉजी, हॉलंडची टेक्नॉलॉजी, भारत गव्हर्नमेंटने आपल्या शेतकऱ्यांसाठी ती टेक्नॉलॉजी भारतात आणून शेतकऱ्यांसाठी चांगली सोय उपलब्ध करून दिलेली आहे की जिचा वापर करून आपले शेतकरी जे आहेत ते जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढू शकतात. त्यासाठी भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये जवळपास या प्रकारचे प्रोजेक्ट उभारण्यात आले पण आहेत आणि काही ठिकाणी येत आहेत. हा सेंटर ऑफ एक्सलन्स गरोंदा, औरंगाबाद सेंटर ऑफ एक्सलन्स, सेंटर ऑफ एक्सलन्स मांगियाना हरियाणा, मेडिसिनल प्लांट. तुम्ही या ठिकाणी बघाल किती अद्ययावत ग्रीन हाऊस बनवलेला आहे. ऑर्चिड, त्रिपुराचं सेंटर ऑफ एक्सलन्स भाजीपाल्याचं, सोमालीलँडचं पॉली हाऊस ज्याच्यामध्ये ते आफ्रिकन लोक टोमॅटोचं पीक घेत आहेत. आपण भारतामध्ये जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की 5,000 पेक्षा विविध जास्त शेतकऱ्यांच्या शेतावर विविध राज्यांमध्ये प्रोटेक्टेड कल्टिवेशनचं काम केलेलं आहे मागच्या 7 वर्षामध्ये. शेतकऱ्यांबरोबरच आपण कॉर्पोरेट कस्टमर्स मोठे मोठे जे बिर्ला आहे, जेके पेपर आहे, डाबर आहे, रिलायन्स आहे, पेप्सिको आहे, महिंद्रा आहे, या सगळ्या कंपन्यांचे, टाटा आहे, आयटीसी आहे, या सगळ्या कंपन्यांचं काम केलेलं आहे. त्याच्याच बरोबर युनिव्हर्सिटीज आहेत ऍग्रिकल्चरच्या. धारवाड युनिव्हर्सिटी आहे, परभणी युनिव्हर्सिटी आहे, राहुरी युनिव्हर्सिटी आहे, कोकण ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे, दातेवाडा ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे, आनंद युनिव्हर्सिटी आहे, आसाम ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे. हे वेगवेगळे युनिव्हर्सिटीज जे आहेत, इन्स्टिट्यूशन ज्याला म्हणतो आपण, त्याच्याबरोबर आणि बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या बरोबर प्रोजेक्ट्स मध्ये आपण काम केलेलं आहे. याचबरोबर भारत आणि भारताच्या बाहेर मॉरिशस, इथिओपिया, मलेशिया, इंग्लंड, भूतान, श्रीलंका, नायजेरिया, अफगाणिस्तान, नेपाळ, इंडोनेशिया, सोमालीलँड इथं विविध ठिकाणी केले आहे. तर जैन इरिगेशन मध्ये भारतामध्ये सगळ्यात मोठं काम कसं झालं, तर त्याचं सगळ्यात कारण म्हणजे सर्वप्रथम क्वालिटी, उच्च प्रतीची क्वालिटी, त्याच्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या टाईपच्या ग्रोविंग टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपिरियन्स जो आहे, सॉइललेस, एनएफटी ज्याला आपण हायड्रोपोनिक म्हणतो, एरोपोनिक, ॲक्वापोनिक, एकाच ठिकाणी संपूर्ण माल मिळण्याची हमी, म्हणजे स्ट्रक्चर पासून, इरिगेशन सिस्टीम पासून, ऑटोमेशन पासून सगळं इन्फ्रास्ट्रक्चर एकाच ठिकाणाहून तुम्हाला सप्लाय होतं. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायची गरज नाही. मॅक्सिमम सेंटर ऑफ एक्सलन्स आपण भारत आणि भारताच्या बाहेर सुद्धा उभे केलेले आहेत. विविध टेक्नॉलॉजीसाठी विविध देशांबरोबर आपण काम केलंय. आपल्या स्वतःच्या फॅक्टऱ्या सुद्धा आहेत. इस्रायलमध्ये नांडॅन जैन आहे, नंतर US मध्ये चापिन आहे. अशा विविध ठिकाणी आपल्या फॅक्टऱ्या आहेत. तुर्कीमध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, पॉलिकम नेट हाऊस, इन्सेक्ट नेट हाऊस, शेड नेट हाऊस यांचे मॉडेल्स उपलब्ध आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे व आजही 95% प्रोजेक्ट आपले चालू आहेत. आता बऱ्याच वेळा अडचणी येत असतात ज्याला आपण चॅलेंजेस म्हणतो. आता इरिगेशन हा जो मुद्दा आहे, इरिगेशन हे हार्ट आहे. जसं आपल्या बॉडीमध्ये
हार्ट महत्वाचं काम करतं आणि हार्टच थांबली तर पूर्ण बॉडी थांबते. त्याचप्रमाणे इरिगेशन हा इतका महत्वाचा घटक आहे की ऍक्च्युली आपण स्ट्रक्चरवर जास्त लक्ष केंद्रित करतो, पण मला असं वाटतं की आपण इरिगेशन सिस्टीमवरती जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ऍक्च्युअल इरिगेशन सिस्टीमची कॉस्ट पूर्ण स्ट्रक्चरच्या कॉस्टमध्ये जवळपास 10 ते 12% असते, पण आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित न करता 90% जे इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रक्चरचं असतं त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करतो. आणि सगळ्यात महत्वाचा घटक जे इरिगेशन आणि फर्टिगेशन आपण इरिगेशन सिस्टीम थ्रू करतो तिचं जे महत्व आहे तर तिला सिलेक्ट कशी केली पाहिजे, कारण प्रत्येक पिकाची रिक्वायरमेंट वेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी जमिनीची प्रत जी आहे ती वेगवेगळी आहे. प्रत्येक पिकाचं स्पेसिंग वेगळं वेगळं आहे. तुम्ही आता जरबेरा लावला तिचं स्पेसिंग वेगळं लागतं, कार्नेशन लावले तिचं स्पेसिंग वेगळं आहे, ढोबळी मिरची लावली तिचं स्पेसिंग वेगळं आहे, क्रिसेंथिमम लावलं तिचं स्पेसिंग वेगळं आहे. जर स्पेसिंग वेगळं वेगळं आहे, मातीचा प्रकार वेगळा वेगळा आहे, तर तुम्हाला लागणारी ड्रीप सिस्टीम सुद्धा वेगळी वेगळी लागते. त्याच्यावरती लागणाऱ्या नळ्या ज्या आपण अंथरतो, म्हणजे ज्याला आपण इनलाईन सिस्टीम म्हणतो ड्रीप इरिगेशन मध्ये, ती सुद्धा वेगवेगळ्या डिस्चार्जची वेगवेगळ्या स्पेसिंगची त्यासाठी लागत असते. आपल्याला जर चांगल्या प्रतीचं उत्पन्न, चांगल्या प्रतीचं आणि जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ग्रोविंग मीडिया, म्हणजे जसं मी तुम्हाला याआधी एक्सप्लेन केलं की आपण मातीमध्ये सुद्धा शेती करू शकतो, माती विना सुद्धा शेती करू शकतो. जसं कोकोपीट मध्ये पण विविध प्रकारची शेती आपल्याला करायची असते, तर त्यासाठी कुठल्या कुठल्या प्रॉडक्ट आपण सिलेक्ट केले पाहिजे, पिका वाईज, ग्रोविंग मीडिया वाईज, हे सगळ्यात महत्वाचा रोल असतो. नंतर चांगल्या प्रतीचं पाणी आपल्याला अवेलेबल झालं पाहिजे. दुसरं, ट्रेंड मॅनपॉवर आपल्याकडे पाहिजे. इलेक्ट्रिसिटी सप्लाय जो आहे तो सर्वात महत्वाचा आहे की दिवसा इलेक्ट्रिसिटी सप्लाय पूर्ण अवेलेबल पाहिजे. जसा आता उन्हाळा लागला, आता उन्हाळ्यामध्ये जर समजा दुपारचे 1 वाजला आहे आणि टेम्परेचर आपलं 45 डिग्री गेलंय आणि लाईटच नसतील तर तुम्ही टेम्परेचर कसं कंट्रोल करणार? एवढं मोठं पीक आतमध्ये जर उभं असेल तर त्याच्यासाठी आपण एक तर सोलर पंपाची व्यवस्था केली पाहिजे किंवा जनरेटर सेटची व्यवस्था केली पाहिजे जर लाईट नसतील तर इलेक्ट्रिकल सप्लाय हा दिवसा असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक पिकाची विविध वॉटर रिक्वायरमेंट आहेत. आता प्रत्येक पीक म्हणजे काय, जरबेराची वॉटर रिक्वायरमेंट वेगळी आहे, याचबरोबर तुम्ही जर ढोबळी मिरची घेतली त्याची वेगळी आहे, टमाटा घेतली त्याची वेगळी आहे, तुम्ही कार्नेशन घेतलं त्याची वेगळी आहे. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी ही महत्वाची आहे. आता तुम्ही पाण्याचं महत्व जर बघितलं की एवढं महत्व पाण्यासाठी काय आहे, तर जगात तुम्ही जर जेवढं पाणी अवेलेबल आहे त्यातलं 97.5% पाणी जे आहे ते सॉल्टी पाणी आहे, म्हणजे सॉल्टी वॉटर ज्याला म्हणतो आपण, जे समुद्रात अवेलेबल आहे, जे आपण पिण्यासाठी वापरू नाही शकत. मग उरलं तुमच्या हातात किती? 2.5% फ्रेश वॉटर आहे, जे बर्फाच्या रूपात आहे. त्यापैकी 2.5% ते 79% बर्फाच्या रूपात आहे. जे आपण विहिरींमधनं उपसा करतो किंवा बोरवेल मधनं घेतो ते जवळपास 20% आहे. जे पाणी आपल्या नद्यांमध्ये किंवा झऱ्यांमध्ये आहे त्या 2.5% ते 52% ते तिच्यात आहे. आणि जमिनीत जे आहे ते 38% आहे आणि वातावरणात आहे बाकीचं पाणी. तर तुम्ही यावरून अंदाज घ्याल की किती कमी पाण्या आपल्याला शेतीसाठी आणि पिण्यासाठी आणि इंडस्ट्रियलायझेशनसाठी अवेलेबल आहे. म्हणून पाण्याचा योग्य प्रकारे वापर करणं खूप गरजेचं आहे. तर आपण बघूया की तुम्हाला ऑलरेडी बहुतेकांना याबद्दल कल्पना असेलच की ड्रीप इरिगेशनचे काय काय बेनिफिट आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एफिशियंटली आपण त्या पाण्याचा पुरेपूर वापर करू शकतो. फर्टिलायझरचा वापर आपण ठिबकद्वारे अतिशय एफिशियंटली आपण प्रत्येक झाडाला म्हणूया किंवा प्रत्येक रोपाला म्हणूया ते देऊ शकतो, जे वाया जाणार नाही. त्यामध्ये कमीत कमी पंपिंग कॉस्ट येते, कमीत कमी केमिकल्सचा वापर यामध्ये होतो, कमीत कमी लेबर लागतो. सिग्निफिकंटली आपण जर बघितलं तर उत्पन्न मात्र त्या
पटीत मध्ये आपल्याला मिळत असतं त्यामध्ये. आता पल्स इरिगेशन हा सुद्धा एक नवीन विषय आहे. जसं ऋतू बदलला की आपल्याला आपल्या माणसाची जशी वॉटर रिक्वायरमेंट बदलते आणि ऋतू बदलला, हिवाळ्यात आपण कमी पाणी पितो, आता तोच उन्हाळा जर लागला तर आपण जास्त पाणी पितो का? तर आपलं पण इव्हॅपोट्रान्सपिरेशन चालू असतं, म्हणजे इव्हॅपोरेशन आपल्या घामाद्वारे होत असतं, बॉडीची पण वॉटर रिक्वायरमेंट वाढलेली असते आणि आपली सर्व सिस्टीम ही सूर्याबरोबर जशी आहे तशी पिकांची सुद्धा आहे. म्हणजे सूर्यप्रकाश हा पिकांना आवश्यक आहे. तर सकाळच्या वेळेस जेव्हा तापमान कमी असतं, ऊन कमी असतं, त्यावेळेस पिकांची सुद्धा पाण्याची गरज कमी असते. दुपारच्या वेळेस जसं तापमान वाढतं त्याचप्रमाणे पिकांची सुद्धा वॉटर रिक्वायरमेंट वाढते आणि संध्याकाळी जसं तापमान कमी होतं पुन्हा सूर्यास्ताच्या वेळेस तसं पिकांचं सुद्धा तापमान कमी होत असतं. तर पल्स इरिगेशन म्हणजे काय? जसं आपण समजा आपण 4 लिटर पाणी आपल्याला लागतंय बॉडीला, तर आपण 4 लिटर एकाच वेळेस पितो का? नाही. सकाळी काही पाणी पितो, कालांतराने काही पाणी पितो, दुपारी काही पाणी पितो, संध्याकाळी काही पाणी पितो. त्याचप्रमाणे पिकांना सुद्धा जर तशीच पाण्याची रिक्वायरमेंट असेल तर आपण देऊ शकतो, ज्याला पल्स इरिगेशन म्हणतो. सिस्टीम जी आहे ती मेंटेन करायला इझी असते आणि एक समान आपल्याला पाणी प्रत्येक रोपाला मिळत असतं. तर हे ठिबकचे फायदे आहेत आणि ठिबक आहे म्हणून आपण पल्स इरिगेशन सुद्धा करू शकतो. आता काय काय महत्वाचे घटक आहेत की आपल्याला ते सिलेक्शनसाठी वापरावे लागतात. एक म्हणजे मातीचा प्रकार कुठला आहे, कशामध्ये तुम्ही ग्रो करणार आहे, रोपांचं स्पेसिंग किती आहे. आता यामध्ये उदाहरणच द्यायचं झालं तर आपण समजा जरबेरा लावलेला आहे, तर जरबेऱ्याला आपण नॉर्मली 30 सेंटीमीटर ठिबकच्या म्हणजे ड्रिपरचं अंतर आपण ठेवतो. तेच जर कार्नेशन असेल किंवा क्रिसेंथिमम असेल तर दाट झाडं लावलेली असतात, त्यामध्ये आपण 20 सेंटीमीटरची नळी त्याला रिकमेंड करतो आणि डिस्चार्ज जो आहे तो 1.2 LPH किंवा 2 LPH असं आपण त्याला रिकमेंड करतो. या पुढच्या स्लाइडमध्ये मी डिटेल्समध्ये घेईल तुमचं. नंतर क्लायमॅटिकल रिक्वायरमेंट काय आहे पिकाची ती बघितली जाते. तो कशामध्ये ग्रो करतोय, बेड्स मध्ये ग्रो करतोय का प्लास्टिक ट्रप मध्ये ग्रो करतोय. प्लास्टिक ट्रप मध्ये ग्रो करत असेल तर त्याला इनलाईन सिस्टीम दिली पाहिजे. बेड्स मध्ये रेस बेड्स मध्ये करत असेल तर इनलाईन सिस्टीम दिली पाहिजे किंवा ऑनलाईन सिस्टीम सुद्धा काही लोक वापरतात, पण आता ऑनलाईन सिस्टीमचं प्रमाण कमी झालंय, मॅक्सिमम लोक इनलाईनच वापरतात. ग्रो बॅग्स, आता ग्रो बॅग्स मध्ये जर वापरत असाल तर तुम्हाला इनलाईन नाही चालणार, त्या ठिकाणी ऑनलाईन सिस्टीम स्टेक ड्रिपर आपल्याला द्यावे लागतील. पॉट्स वापरत असाल तर स्टेक ड्रिपर आपल्याला द्यावे लागतील. प्लास्टिक ट्रे वापरत असाल तर वेगळ्या सिस्टीम आपल्याला द्यावे लागतील. तर या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला कुठल्या प्रकारची ड्रिप सिस्टीम किंवा इरिगेशन सिस्टीम, ज्याला बेस्ट वर्ड आहे इरिगेशन सिस्टीम, तुम्ही घ्यायची हे आपण बघणार आहोत. नंतर इलेक्ट्रिसिटी किती तास आपल्याकडे अवेलेबल आहे, कारण इलेक्ट्रिसिटीच्या तासावर आता आपल्याला दिवसभरात माणूस किती तास काम करतो, 8 ते 10 तास काम करतो. आता 8 ते 10 तासामध्ये तुम्हाला इरिगेशनचं पूर्ण जर मॅन्युअल सिस्टीम असेल तर ते संपवायचं असतं. तर 10 तासामध्ये संपवायचं म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला सेक्शन्स केले पाहिजे आपल्या एरियाचे, जर एरिया मोठा असेल तर, आणि त्याचं इरिगेशन सायकल पूर्ण दिवसभराचं कम्प्लीट झालं पाहिजे. वॉटर क्वालिटी कशी आहे ते चेक केली पाहिजे, त्याची अवेलेबिलिटी कशी आहे ती चेक केली असली पाहिजे, कारण क्वालिटी आणि अवेलेबिलिटी हे दोन सुद्धा खूप महत्वाचे घटक यामध्ये आहेत. नंतर बेड आपण जे बनवतो त्याची लांबी किती आहे. आता ग्रीन हाऊसेस आणि याच्यामध्ये पॉली हाऊसमध्ये म्हणा किंवा नेट हाऊसमध्ये बऱ्याच प्रकारची पिकं घेतली जातात. त्यामध्ये फ्लॉवर्स मध्ये जनरल जे पिकं आहेत, आता फुलं शेतीमध्ये आपण गुलाब घेतो, कार्नेशन घेतो, जरबेरा घेतो, क्रिसेंथिमम घेतो, ऑर्चिड काही ठिकाणी आता बऱ्या प्रमाणात घ्यायला लागली लोक. अँथुरियम पूर्वी काही प्रमाणात कोकणात घेतले गेले, परंतु आता अँथुरियम तसं पाहिलं तर नॉर्थ ईस्ट म्हणजे सिक्कीम, मेघालय या ठिकाणी जास्त प्रमाणात घेतले जातात. नंतर ऑर्नामेंटल फ्लॉवर्स काही लोक आता लावतायत महाराष्ट्रामध्ये. भाजीपाल्यामध्ये मेनली आपण कॅप्सिकम म्हणजे जिला ढोबळी मिरची म्हणतो, त्याच्यामध्ये लाल आहे, पिवळी आहे, हिरवी आहे, अशा विविध कलरच्या, इव्हन ऑरेंज सुद्धा आली आहे, चॉकलेटी सुद्धा कॅप्सिकम आता ढोबळी मिरची आलेली आहे बाजारामध्ये. टोमॅटोज मध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीज आता बाजारामध्ये अवेलेबल आहेत. चेरी टोमॅटो आहे, ओव्हल शेप आहे, राऊंड शेप टोमॅटोज आहेत. कुकुंबर सुद्धा 2-3 प्रकारचे आपल्याकडे लावले जातात. नंतर कॉलीफ्लॉवर, चिली पेपर, ज्याला पेपर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मिरचीची लागवड आपण पॉली हाऊसेस मध्ये आता लोकांनी
सुरुवात केलेली आहे. एक प्लांट म्हणजे वांगी. वांगी सुद्धा आता नवीन व्हरायटी झालेली ती पॉलिहाऊसेसच्या, त्याच्यामध्ये ते घेतले गेलेले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कुठलं पीक लावणार आहे हे महत्वाचं आहे, ज्याला आपल्याला बाजारात चांगले भाव मिळतील. नंतर लिफी व्हेजिटेबल, स्पिनॅक, पालक आहे, कोरिएंडर आहे, धनिया किंवा मिंट आहे म्हणजे पुदिना आपण ज्याला म्हणतो ते. नर्सरी, आता नर्सरीमध्ये सुद्धा विविध प्रकारच्या नर्सऱ्या आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत आणि बघणार आहोत, की फ्लॉवर्सची नर्सरी, व्हेजिटेबल्सची म्हणजे भाजीपाल्याची नर्सरी, फळ पिकांची नर्सरी, फॉरेस्टच्या रोपांची नर्सरी, मेडिसिनल प्लांटची नर्सरी, ऑर्नामेंटल प्लांटची नर्सरी, अशा विविध प्रकारच्या नर्सऱ्या आपण बघितल्या असतील किंवा बघू शकतात. आता सध्या स्थितीमध्ये लोक त्याचा वापर करतायत. तर इरिगेशन सिस्टीम जी आहे ती कशी असली पाहिजे, तर कॉम्पॅक्ट, सर्व्हिस सिएबल पाहिजे. म्हणजे काय, की तिला इझिली मेंटेन करता आली पाहिजे, इझिली तिचे स्पेअर पार्ट्स आपल्याला उपलब्ध झाले पाहिजे सर्व ठिकाणी, आणि कमीत कमी खर्चामध्ये. हे महत्वाचं आहे. तुम्ही जर जैन इरिगेशनचं नेटवर्क जर बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये अतिशय सुरेख नेटवर्क आपल्या कंपनीचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपला वितरक हा अवेलेबल आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, प्रत्येक मोठ्या मोठ्या गावांच्या ठिकाणी आपले वितरक आपण नेमलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला इझिली स्पेअर पार्ट्स त्यांच्याकडे उपलब्ध होतात. याचबरोबर सिस्टीमचा जो ड्रिपरचा डिस्चार्ज आहे तो कमीत कमी ठेवावा, जेणेकरून सिस्टीम कॉस्ट सुद्धा लो राहील. बेटर युनिफॉर्मिटी पाहिजे. आता युनिफॉर्मिटी हा जो विषय आहे, ड्रिपर सगळ्याच कंपन्या बनवतात, पण युनिफॉर्मिटी किती लोकांना मिळते, तर क्वचितच बोटा एवढ्या मोजणाऱ्या कंपन्या आहे जी तुम्हाला युनिफॉर्मिटी देते, आणि तो सगळ्यात मोठा महत्वाचा घटक आहे. जिचं ड्रिपर युनिफॉर्मली पाणी देत असतं म्हणजेच तुमच्या पिकांची वाढ ही युनिफॉर्मली होत असते, आणि एक समान पिकांची वाढ झालेली असल्या कारणाने तुम्हाला त्याचं जे फ्रुट्स असतं, फ्रुट्स म्हणजे जसं आपण ढोबळी मिरची म्हणा किंवा टमाटे म्हणा जे असतात ते सुद्धा युनिफॉर्म क्वालिटीचे आपल्याला मिळतात. कारण त्याला एक समान पाणी गेलेलं असतं, एक समान फर्टिलायझर गेलेलं असतं. थोडा जरी फरक पडला तर त्याचा उत्पन्नात फरक पडतो. म्हणून हायर युनिफॉर्मिटी जी आहे ती सगळ्यात महत्वाचा घटक आहे. म्हणून 2 पैसे जरी जास्त गेले तरी चांगल्या प्रतीचं ड्रिपरच आपण सिलेक्ट केलं पाहिजे पॉलिहाऊससाठी. कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आपण एकीकडे स्ट्रक्चरवरती लाखो रुपये खर्च करतो आणि इरिगेशन सिस्टीम मध्ये वाचवण्याचा प्रयत्न करतो. मला एक सांगा, ज्या सिस्टीममुळे तुम्हाला डायरेक्ट पिकांशी संबंध आहे, म्हणजे जिथं आपण दैनंदिन डायरेक्ट पिकांशी, त्यांच्या मुळांशी ज्याचा संबंध आहे, पाण्याचा, फर्टिलायझरचा, त्या ठिकाणी कॉस्ट सेव्हिंगचा प्रयत्न करतो, जिथं नाही केलं पाहिजे. आलं लक्षात? नंतर मॅक्सिमम म्हणण्यापेक्षा की ऑप्टिमम, म्हणजे आपण ज्याला फील्ड कॅपॅसिटी म्हणतो, म्हणजे मॉइश्चर जे आहे ते जमिनीत आपण मेंटेन ठेवलं पाहिजे. पिकांची पूर्ण रिक्वायरमेंट पूर्ण झाली पाहिजे, कमीत कमी पॉवर लागली पाहिजे, लेबर कॉस्ट कमी लागली पाहिजे. आता यामध्ये वेगवेगळे कंपोनंट आहे इरिगेशन सिस्टीमचे. जसं मी तुम्हाला आता ड्रिपरचं सांगितलं, तर ड्रिपर्स एमिटरचं सिलेक्शन कसं केलं पाहिजे पिकानुसार, त्याच्या अंतरानुसार, कुठल्या प्रकारच्या मीडियामध्ये तुम्ही ग्रो करताय, कुठल्या टाईपचा मीडिया बरोबरच तुम्ही, जसं मी तुम्हाला सांगितलं सॉइललेस मध्ये कोणी ग्रो बॅग मध्ये करतं, कोणी ट्रप मध्ये करतं, कोणी पॉट्स मध्ये करतं, तर कुठल्या प्रकारचं सिस्टीम आपल्याला घ्यावी लागणार आहे. नर्सरी असेल तर कुठल्या प्रकारचं मायक्रो स्प्रिंकलर घ्यावे लागणार आहे, स्प्रेयर कुठल्या प्रकारचे लागणार आहे. त्याचबरोबर आपल्या पाण्याची क्वालिटी कशी आहे त्याच्यानुसार आपल्याला फिल्ट्रेशनचं सिलेक्शन करावं लागणार आहे. फर्टिगेशनचे इक्विपमेंट आपल्याला घ्यावे लागणार आहे. मग त्याच्यानंतर ऍक्सेसरीज आले आपल्याला, बॉल वगैरे, फिटिंग्स वगैरे जे आहे. तर पाईप, मग पाईप मध्ये नॉर्मली आपल्याकडे जे पाईप वापरले जातात ते पीव्हीसी पाईप वापरले जातात. काही ठिकाणी एचडीपी पाईप सुद्धा वापरले जातात. एचडीपी पाईप नॉर्मली जिथं टेम्परेचर एकदम लो असतं, म्हणजे टेम्परेट झोन ज्याला म्हणतो, की जिथं -डिग्री मध्ये टेम्परेचर जाण्याची शक्यता असतात, त्या ठिकाणी पाणी गोठण्याचं प्रमाण होतं रात्रीच्या वेळेस, तर त्या ठिकाणी काही लोक एचडीपी पाईप सुद्धा या ठिकाणी इरिगेशन सिस्टीमसाठी वापरू शकतात. तर तुम्ही या ठिकाणी बघाल की आपली कंपनी जी आहे ती ISO 9001
ते आपल्या कंपनीला पाईपमध्ये आहे. अतिशय उत्कृष्ट क्वालिटीची आपल्याला पाईप आपण बनवत असतो आणि 20 mm पासून 600 mm पर्यंत आपण पाईप बनवतो. 20 पासून तर 395 पर्यंत रेग्युलर आपलं प्रोडक्शन आहे वेगवेगळी प्रेशर क्लासमध्ये. तर पाईपमध्ये पीव्हीसी पाईपाचा उपयोग आपल्याला बऱ्याच ठिकाणी होत असतो. कधी आपण विहिरीवरनं ग्रीन हाऊस पर्यंतच्या टाकीमधलं पाणी टाकायचं असतं, नंतर ड्रीप इरिगेशनसाठी असतं, कधी स्प्रिंकलर इरिगेशनसाठी असतं, कधी असे विविध प्रकारे आपण पीव्हीसी पाईपाचा उपयोग या ठिकाणी आणि एचडीपी पाईपाचा उपयोग वापर करतो. त्याच्यामध्ये आता फिल्ट्रेशन सिस्टीम. आता आपल्या पाण्यामध्ये जर वाळू किंवा वाळूचे कण येत असतील तर त्यासाठी आपण हायड्रोसायक्लॉन सँड सेपरेटर सुद्धा आपण याच्यामध्ये आहे ते वापरलं पाहिजे. त्याच्यानंतर सँड फिल्टर. जर तुमच्या पाण्यामध्ये अल्गी वगैरे असतील तर त्यासाठी सँड फिल्टर वापरलं पाहिजे. पाणी जर स्वच्छ असेल तर तुम्ही साधं स्क्रीन फिल्टर किंवा डिश फिल्टर वापरू शकता किंवा हे तिघं फिल्ट्रेशन सुद्धा तुम्हाला लागू शकता किंवा यातले काही 2, 1 फक्त. तर ते पाण्याच्या क्वालिटीवरती. मग त्यामध्ये आपल्याकडे प्लास्टिकचे पण मॉडेल अवेलेबल आहे, मेटलचे पण मॉडेल अवेलेबल आहे आणि सगळ्यात मोठी रेंज आहे म्हणजे 15 मीटर क्यूबचं आहे, 25 मीटर क्यूबचं आहे, 30 मीटर क्यूबचं आहे, 40 मीटर क्यूबचं आहे, 50 मीटर क्यूबचं आहे, 100 मीटर क्यूबचं आहे. त्याच्यामध्ये मॅन्युअल पण फिल्ट्रेशन सिस्टीम आपल्याकडे अवेलेबल आहे. सेमी ऑटोमॅटिक फिल्ट्रेशन सिस्टीम आपल्याकडे सँड फिल्टरमध्ये अवेलेबल आहे. फुल्ली ऑटोमॅटिक सँड फिल्टर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही या ठिकाणी फोटोमध्ये जर बघितलं तर सगळे फुल्ली ऑटोमॅटिक सँड फिल्टर या ठिकाणी लावलेलं आहे मेटलचे. त्याच्यानंतर मग जर आपलं पॉलीहाऊस वगैरे जे आहे ते जर छोटं असेल एकदम आणि आपली इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी कमी असेल तर तुम्ही व्हेंचुरी सुद्धा वापरू शकतात. थोडी जर पैसे टाकले तर तुम्ही फर्टिलायझर टँकचा वापर करू शकतात. त्याच्यापेक्षा अजून तुम्हाला प्रिसिजन चांगलं पाहिजे असेल तर आपण पिस्टन पंपाचा वापर करू शकतो आणि याही पेक्षा जर आपल्याला व्यवस्थित करायचं तर आपण ऑटोमेशनचा वापर करू शकतो. ते विविध प्रकारचे आपल्याला फिटिंग्स आणि ऍक्सेसरीज या ठिकाणी लागत असते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एअर रिलीज वॉल आहे, बॉल वॉल आहे, गेट वॉल आहे, फुटवॉल आहे, फ्लश वॉल आहे, पॉलिजॉयनर आहे, लॅटरल फ्लश वॉल आहे, नॉन रिटर्न वॉल आहे. तर ड्रिप सिस्टीम. आता ड्रिप सिस्टीम मध्ये बेसिकली 3 प्रकारचे ड्रिप सिस्टीम आपल्याकडे अवेलेबल आहे. एक म्हणजे एनपीसी जिला म्हणतो आपण नॉन प्रेशर कॉम्पेन्सेटिंग, दुसरं पीसी ज्याला म्हणतो प्रेशर कॉम्पेन्सेटिंग आणि जी सगळ्यात ऍडव्हान्स ड्रिप सिस्टीम आता आलेली जी नॉर्मली सॉइललेस साठी वापरली जाते ट्रफ मध्ये वगैरे किंवा ग्रो बॅग्स मध्ये वापरली जाते. तर प्रेशर कॉम्पेन्सेटिंग विथ अँटीलिक म्हणजे काय ते आम्ही तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो. याच्यामध्ये मग परत अजून पट्टी ड्रिपर म्हणजे फ्लॅट ड्रिपर जो असतो तो, राऊंड ड्रिपर, दोघं प्रकारचे ड्रिप लाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण अतिशय उत्कृष्ट प्रतीचा हाय परफॉर्मन्स पॉलिथिन पासूनही बनवत असतो. स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी जी आहे जी क्लोज डायमेन्शनल टॉलरन्स एन्श्युअर करते. म्हणजे आपली मॅन्युफॅक्चरिंगच अशी आहे की मॅक्सिमम आपल्याच्या सर्व मशीन ऑटोमॅटिकच आहेत सगळी मशीन. तर मॅक्सिमम गोष्टी म्हणजे प्रोडक्शन करतानाच आपण असं बनवतो की त्यामध्ये त्रुटी राहत नाही नॉर्मली. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली नळी कशी ओळखायची तर 2 येलो लाईन त्यामध्ये आहेत. युव्ही स्टॅबिलाइज आहे. आपल्याकडे विविध डिस्चार्जच्या लाईनी अवेलेबल आहेत. 1.2 लिटर, 1.6 लिटर, 2 लिटर, 4 लिटर आणि टर्बो एक्सेल ही जी आहे ही तर 5 स्टार रेटिंग असलेली एकमेव ड्रिपर जो आहे हा एक्सेल ज्याला 5 स्टार रेटिंग आहे. अवेलेबल 12 mm, 16 mm, 20 mm, 25 mm मध्ये अवेलेबल आहे. तर या प्रकारचे ड्रिपर तुम्ही या ठिकाणी बघू शकता नॉन पीसी. तसं तुमचं बेड लेंथ जर कमी असेल समजा 25 मीटर 30 मीटर बेड लेंथ असेल आणि नॉर्मली बरेच लोक पॉलीहाऊस मध्ये बेड हे लेव्हल करूनच बनवतात. आपण ग्रीन हाऊस बांधतानाच जमिनीची लेव्हल करतो. तर या ठिकाणी चढ उतार वगैरे हा प्रकार नॉर्मली पॉलीहाऊस मध्ये नसतो. त्याच्यामुळे नॉन पीसी जरी ड्रिपर वापरला तरी काही हरकत नसते. बऱ्याचशा लोकांना ही अडचण असते की पीसी वापरायची का नॉन पीसी वापरायची. ऑलरेडी पॉलीहाऊस मध्ये मॅक्सिमम ग्रीन हाऊसेस जे आपण मोर दॅन 90%च्या वर जरी म्हटले तरी चालेल, 95% म्हटले तरी चालेल की जनरली आपण पॉलीहाऊस बांधतानाच जमिनीची लेव्हल केलेली असते स्ट्रक्चर बांधताना
आणि त्याचमुळे आपण बेडची सुद्धा जेव्हा बनवतो आपण बेड, तेव्हा एका सरळ रेषेत लाईन दोरी लावून एकाच लेवलमध्ये बेड बनवत असतो. तो त्याच्यामुळे तुम्हाला नॉन पीसी सुद्धा तुम्ही वापरू शकता, प्रेशर कॉम्पेन्सेटिंग ड्रिप लाईन सुद्धा वापरू शकता. तर याच्यामध्ये सगळ्यात मग वापरायचीच झाली तर मग पीसीसीएनएल वापरली पाहिजे. ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतो पीसीसीएनएल का वापरली गेली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पीसी पट्टी ड्रिपर मध्ये विविध डिस्चार्जचे विविध कलर आहेत, ते विविध स्पेसिंग मध्ये 20 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर या ठिकाणी मिळते. पण नॉर्मली पॉलीहाऊस आणि ग्रीन हाऊस किंवा नेट हाऊस मध्ये ही 20 सेंटीमीटर आणि 30 सेंटीमीटर जास्त प्रमाणात वापरली जाते, कारण हे क्लोज स्पेसिंगचे पिकं लावलेली असतात. आता तुम्ही जर बघितलं या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघू शकता की पीसीसीएनएल म्हणजे काय. ही जी ड्रिपर आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता व्यवस्थित, हे स्पेशली मॅन्युफॅक्चर्ड केलेलं ड्रिपर आहे. हा प्रेशर रेग्युलेटिंग डायफ्राम असतो, जो लाल कलरचा आतमध्ये दिलेला आहे तो. वरचे जे दाखवले ते मल्टिपल वॉटर इनलेट असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कास्केड लेबिरिंथ आहे. कास्केड लेबिरिंथ म्हणजे का तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता. जर एखादा मातीचा कण जर अडकला तर त्याच्या त्या व्हर्टेक्स फ्लोमुळे तो बाहेर फेकला जातो. त्याच्यामुळे सेल्फ क्लिनिंग म्हणतात त्याला मेकॅनिझम. बऱ्याच वेळा स्केलिंग होतं, म्हणून याला मल्टिपल इनलेट दिलेले आहेत. किंवा रूट एक्सक्लुजन, रूट जे असतात आपले मुळा, त्या कधी कधी चालल्या जातात त्याच्यामध्ये, ते ब्लॉक होतं. तर ते प्रमाण या ठिकाणी नसतं. म्हणजे आतमध्ये जरी थोडी गेली तरी पाणी चालू असतं मल्टिपल इनलेट असल्यामुळे. आणि सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे पीसीसीएनएलचा, ही एका सर्टन प्रेशरवरती, म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी बघता की 0.8 kg वरती ही चालू झाली आहे. तोपर्यंत ड्रिप लाईन चालू नव्हती. आपल्या नॉर्मल ड्रिप लाईन मध्ये काय होतं की इरिगेशन संपलं की आपण जेव्हा ऑफ करतो तर ती पाण्याची जी नळी असते ती खाली झालेली असते. या ठिकाणी तसं नसतं. ही नळी एक सर्टन प्रेशर झालं की बंदही होते आणि एका सर्टन प्रेशरला चालू होते. आणि हे जे पाणी आहे कायमस्वरूपी नळी मध्ये पाणी जे आहे ते भरलेलं असतं, जेणेकरून तुम्ही पल्स इरिगेशन अतिशय उत्कृष्ट प्रकारे करू शकता त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं की तुम्ही जर पीसी ड्रिप लाईन वापरली किंवा नॉन पीसी ड्रिप लाईन वापरली तर आपण जेव्हा सिस्टीम बंद करतो तर एका बाजूला जर नॉर्मल स्लोप दिलेला असतो तर त्या बाजूला जास्त पाणी नळीमधनं आलेलं जे असतं ते या नळीमध्ये येत नाही, कारण ती 0.8 kg ला बंद होऊन जातो तिचा फ्लो. तुम्ही या ठिकाणी बघाल प्लांटेशन, नवीनच प्लांटेशन करून राहिले नेट हाऊस मध्ये, आणि त्यांनी ड्रिप सिस्टीम इन्स्टॉल केलेली आहे टोमॅटो पिकावरती. तुम्ही या ठिकाणी कॅप्सिकम आणि आपली ज्याला काकडी आपण ज्याला म्हणतो, हिरवी काकडी, डार्क हिरवी काकडीमध्ये पण वेगवेगळे 2 कलर आहेत. तर डार्क हिरवी काकडी जी आहे त्या ठिकाणी मातीमध्येच ड्रिप इरिगेशन लावून कशा प्रकारे सुंदर उत्पन्न घेता येतं या ठिकाणी बघू शकता. आता या ठिकाणी जर फोटो बघितला तुम्ही तर जर्बेरा पॉट्स मध्ये लावलेला आहे, म्हणजे स्टेक ड्रिपर वापरलेले. या ठिकाणी एक ऑनलाईन पीसीसीएनएल ड्रिपर वापरून त्या ठिकाणी 4 नळ्या वेगवेगळ्या पॉट साठी सेपरेट नळी बाहेर काढलेली आहे व प्रत्येक पॉटला सेपरेट एरो ड्रिपर दिलेला आहे 1 LPH चा. या ठिकाणी तुम्ही एरो ड्रिपर बघू शकता. ही ग्रो बॅग मध्ये आहे
काकडी लावलेली आहे या ठिकाणी सुद्धा, पण ग्रो बॅग मध्ये लावलेली आहे. तर हे जे ड्रिपर्स आहेत ते स्ट्रेक ड्रिपर आहेत आणि याला ऑनलाईन सीएनएल ड्रिपर लावलेले आहेत. म्हणजे तुम्ही नळीवर ऑनलाईन सीएनएल ड्रिपर आहे, तिथून ते पाणी त्या स्ट्रेक ड्रिपरद्वारे त्या प्रत्येक झाडाला एक समान पाणी या ड्रिपद्वारे दिलं गेलेलं आहे. टोमॅटोचं पीक ग्रो बॅग मध्येच, तर किती अतिशय सुंदर पीक त्या सिस्टीमद्वारे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे. की मी जे तुम्हाला पूर्वी सांगितलं की सगळ्यात महत्वाची आहे, आपण बघितलं पाहिजे बेस्ट क्वालिटी, बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह, हे जे घटक आहेत ते कसे कार्य करतात तुम्हाला या ठिकाणी या फोटोवरनं अंदाज येईल, किंवा या फोटोवरनं अंदाज येईल किती एक समान वाढ आहे रोपांची. याला म्हणतात क्वालिटी. आता सॉइललेसच कल्टिवेशन आहे, परंतु जे आपण नारळाचं वरचं कवच असतं त्याच्यावरती नॉर्मली या ऑर्चिडचं कल्टिवेशन केलं जातं. तर त्यासाठी मायक्रो स्प्रिंकलर आहेत, यामध्ये सुद्धा विविध शृंखला आपल्याकडे अवेलेबल आहे. हे बघा, सॉइललेस कल्टिवेशन ग्रो बॅग मध्ये. तेव्हा आपण जे बघितलं होतं, जसं पॉट्स वापरतात, पॉट्सच्या ठिकाणी पॉलिफिल्म ची थैली वापरली गेलेली आहे. तर थैलीमध्ये कोकोपीट आणि काही प्रमाणात चांगल्या प्रतीचं शेणखत प्लस जो मीडिया तयार केला आहे तो या पॉलिबॅग्स मध्ये भरलेला आहे. आता तुम्ही बघाल कोकोपीटचाच वापर केलेला आहे, परंतु बेड्स बनवलेले आहे. तर या ठिकाणी जी आपण आता तुम्ही व्हिडिओ बघितला, प्रेशर कॉम्पेन्सेटिंग विथ अँटीलिक एमनॉन सीएनएल, तर ही नळी या ठिकाणी वापरली गेलेली आहे, जेणेकरून तुम्हाला पल्स इरिगेशन, आता या ठिकाणी स्ट्रॉबेरी लावलेली आहे, पल्स इरिगेशन अतिशय उत्कृष्ट प्रकारे मेंटेन करता येतं. आणि तुम्ही बघाल ती स्ट्रॉबेरी किती एक समान तिची वाढ झालेली आहे स्ट्रॉबेरीची, आणि वेटिंग बघा तिचं. आता व्हर्टिकल फार्मिंग मध्ये सुद्धा आता बरीच लोक हळद वगैरे ही पिकं लावायला लागली. तर तुम्ही या ठिकाणी बघाल हळदीसाठी प्रेशर कॉम्पेन्सेटिंग आणि प्रेशर कॉम्पेन्सेटिंग विथ अँटीलिक या दोघं प्रकारच्या इनलाईन तुम्ही चांगल्या प्रकारे वापरू शकतात, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टिअरवरती, म्हणजे खालच्या टिअरला वेगळं प्रेशर मिळतं, मधल्या टिअरला वेगळं प्रेशर मिळतं आणि वरच्या टिअरला वेगळं प्रेशर मिळतं. तर या ठिकाणी काही काही लोकांकडनं चूक होते की ते एनपीसी ड्रिप लाईन घेऊन घेतात. एनपीसी म्हणजे नॉन प्रेशर कॉम्पेन्सेटिंग. तर तसं न करता, कारण या ठिकाणी प्रत्येक टिअरला वेगवेगळं प्रेशर रेटिंग येत असल्यामुळे तुमच्या डिस्चार्ज मध्ये तो बदल होण्याची चान्सेस असतात. त्यामुळे तुम्हाला इथं प्रेशर कॉम्पेन्सेटिंगच ड्रिप लाईन वापरली गेली पाहिजे, किंवा प्रेशर कॉम्पेन्सेटिंग विथ अँटीलिकच ड्रिप लाईन या ठिकाणी वापरली गेली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टिअर मध्ये एक समान पाणी मिळेल. हायड्रोपोनिक्स, तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जेट्स पिकांच्या रिक्वायरमेंट नुसार या ठिकाणी बसवलेले असतात. परत हे पाणी रिसर्क्युलेटरी सिस्टीमद्वारे परत प्रोसेसिंग करून फिरवलं जातं ऑटोमेशनच्या साहाय्याने. आता नर्सरीमध्ये 3 प्रकारच्या वेगवेगळ्या सिस्टीम या ठिकाणी लावलेल्या असतात. एक म्हणजे फॉगर सिस्टीम असते, जे तुमचं क्लायमेट मेंटेन करते, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी. दुसरी म्हणजे ओव्हरहेड मायक्रो स्प्रिंकलर सिस्टीम असते, जे तुमचं इरिगेशनचं काम करतं. आणि तिसरं म्हणजे बूम इरिगेशन असतात. तर बूम इरिगेशन काय प्रकार असतो तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. तर बूम इरिगेशन मध्ये काय असतं, बूम इरिगेशन हे मेकनाइज इरिगेशनचं मेथड आहे, आणि त्या ठिकाणी जे नोझल लावलेले आहे तुम्ही बघा किती फाईन ड्रॉपलेट त्या नोझलचं आहे. तर ज्यावेळेस आपण बी लावतो पोल्ट्रीमध्ये आणि त्याला चंबरमध्ये ठेवतो आणि त्याला अंकुर फुटल्यानंतर जेव्हा आपण ग्रीन हाऊस मध्ये म्हणजे ठेवलेलं असतं, तर ते अंकुर खूप नाजूक असतात. तर ते अंकुर डॅमेज होऊ नये म्हणून बूम इरिगेशन लावलेलं असतं. तर एक जंटल हळूवारपणे तो एक समान त्याचं इरिगेशन त्या ट्रेवरती करतो, म्हणून तुम्हाला या प्रकारची जी ग्रोथ दिसते ना ही ते त्याच्यामुळे दिसते. तर हे बूम इरिगेशन आहे. दुसरं मग ती जे रोप म्हणजे जे आपण बी लावलेलं असतं ते रोप हळूहळू वाढतं, आणि त्याच्यानंतर मग बूमच्या ऐवजी आपण वरतून ओव्हरहेड अँटीलिक स्प्रिंकलर
स्प्रिंकलर मध्ये दोन प्रकार येतात, एक विदाऊट अँटिलिक जे आपण जमिनीवर लावतो, एक ओव्हरहेड अँटिलिक म्हणजे जसं आपण फॉगर त्याला अँटिलिक डिव्हाइस असतं, या ठिकाणी जे तुम्हाला काळं डिव्हाइस लावलेलं दिसतंय वरती ते अँटिलिक डिव्हाइस आहे, जेणेकरून सिस्टीम बंद झाल्यावरती तुमचं जे नळीतलं पाणी आहे ते खाली पिकावर न पडता ते नळीतच साठून राहील व खालचं पीक डॅमेज नाही होणार. तर हे ओव्हरहेड अँटिलिक स्प्रिंकलर अतिशय नर्सरीसाठी भाजीपाल्याच्या म्हणा किंवा प्रपोगेशन ज्याला म्हणतो आपण त्याच्यासाठी अतिशय सुंदर असं हे मॉड्युलर स्प्रिंकलर आपण डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे डिस्चार्ज आहेत, 70 लिटर 110 लिटर, वेगवेगळ्या स्पेसिंग, वेगवेगळे त्याचे नोझल्स. असे या ठिकाणी आपण ग्रीन स्पिन बघू शकतात, मॉड्युलर इन्व्हर्टेड स्प्रिंकलर बघू शकतात आणि तुम्ही नर्सरी बघू शकतात, किती सुंदररित्या नर्सरी आहे. आता आपण बघितलं आतापर्यंत इरिगेशन सिस्टीमचे विविध प्रकार, पिकांना कशी सिलेक्ट केली पाहिजे, विविध प्रकारच्या पिकांसाठी स्पेसिंग बघून, मातीचा प्रकार बघून, त्याचं युनिफॉर्मिटी कशी आहे, कुठल्या डिस्चार्जची लागेल, किती स्पेसिंगवर लागेल, 20 सेंटीमीटर लागेल का 30 सेंटीमीटर लागेल, 16 mm ची नळी लागेल का 12 mm ची नळी लागेल, त्याच्या बेड लेंथवरती ते डिपेंड असतं. तर या सर्व गोष्टी आपण फिल्टर कुठल्या प्रकारचं सिलेक्ट केलं पाहिजे बघितलं. आता आपण येऊया कुलिंग अँड फ्युमिगेशन. ऍक्च्युअली फॉगर सिस्टीम जी आहे, बऱ्याचशे लोक फॉगर सिस्टीमचा वापर जो आहे हा दोन वेगवेगळ्या प्रकारांसाठी होतो. एक म्हणजे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी, दुसरा म्हणजे ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी. पण दोघांचे फंक्शन वेगळे वेगळे आहे. ज्यावेळेस तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करायचं असतं त्यावेळेस ते कर्टन्स साईडचे जे आहेत व्हेंटिलेशन ते ओपन पाहिजे, जेणेकरून हवेत जो फवारा मारला जातो, पाण्याचा स्प्रे केला जातो, त्याच्याशी हवेचा कॉन्टॅक्ट आल्यानंतर त्याचं रूपांतर ते थंड हवेत होतं आणि ते टेम्परेचर डाऊन होतं. तर हा जो फॉगर आहे भारतामध्ये सगळ्यात जास्त विकला जाणारा फॉगर आपला आहे नांडा जैनचा हा फोरवे अँटिलिक फॉगर. फोरवे अँटिलिक फॉगर म्हणतो आपण त्याला. तर याचा डिस्चार्ज जो आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे आपले, एक सुपर फॉगर आहे, एक नॉर्मल फॉगर आहे. आता सुपर फॉगर मध्ये तुम्ही बघायला मधला फोटो जो आहे तो सुपर फॉगरचा, त्याच्यामध्ये इनबिल्ट एलपीडी असतं, म्हणजे फॉगर मध्येच ते एलपीडी इनबिल्ट असतं, फक्त त्याचं आउटर बॉडीचं तुम्ही जे डिझाईन आहे ते वेगवेगळं आहे. हा 24 लिटरचा फोरवे फॉगर आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघाल तो 28 लिटरचा फोरवे फॉगर आहे. म्हणजे एका नोझलचा डिस्चार्ज याच्यामध्ये 7 LPH आहे, याच्यामध्ये 6 LPH आहे एका साईडचा डिस्चार्ज. आता फॉगर सिस्टीम लावताना आता आपल्याला ह्युमिडिटी वाढवायची आहे, तर त्यावेळेस हवा बंद केली पाहिजे. म्हणजे काय, कर्टन बंद करून मग आपण जर स्प्रे केला तर काय होईल, आतली आर्द्रता आतमध्येच राहील. तर तुम्ही या ठिकाणी बघाल की 1 ग्रॅम पाण्याचं वाफेत रूपांतर करण्यासाठी किती एनर्जी लागते. जसं आता आईस आहे, बर्फातून पाण्याचं रूपांतर करण्यासाठी 80 कॅलरीज लागतात. पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर करण्यासाठी फक्त 590 कॅलरीज लागतात. आता आपल्याला किती पाणी लागणार आहे ग्रीन हाऊस कूल करण्यासाठी, आपण एक एक्झाम्पल घेऊया की किती ग्रॅम पाणी एका स्क्वेअर मीटर वरती एका तासाला फवारलं आणि बाहेरची ह्युमिडिटी किती आहे ते जर बघितलं तर तुम्ही या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे की आउटसाइड टेम्परेचर 34 डिग्री आहे. खालचा जो बघितला तर वेगवेगळे टेम्परेचर 24, 26, 28, 30, 32, 34, 36. आता समजा बाहेरचं टेम्परेचर 34 डिग्री आहे आणि आउटसाइड रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ती 30% आहे. ह्युमिडिटी आउटसाइड म्हणजे पॉलिहाऊसच्या बाहेरची. तर ते मेंटेन करण्यासाठी तुम्हाला 1000 ग्रॅम म्हणजे 1 लिटर पाणी एका स्क्वेअर मीटर साठी एका तासाला लागणार आहे. तेव्हा तुमचं टेम्परेचर 28 डिग्री मिळेल. मग आता 1 लिटर पाणी कसं फवारायचं. आता तुमचा डिस्चार्ज जो आहे तो 28 लिटरचा आहे, तुम्ही फॉगर लावलाय 3x3 मीटर वरती, म्हणजे एका तासाला तुमचा फॉगर देतो 28 लिटर पाणी. मग तुम्हाला 1 लिटर फवारायचं आहे, तुम्हाला लागतं 1 लिटर लागणार आहे टेम्परेचर ते मेंटेन करण्यासाठी त्या क्लायमॅटिक कंडिशनसाठी. म्हणजे तुम्ही किती मिनिटं सिस्टीम ऑपरेट केली पाहिजे त्या ठिकाणी. मग तिचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं पाहिजे,
हे महत्वाचं असतं. तर हे फॉगरचे वेगळे वेगळे कॉम्पोनंट्स असतात. मग हे डिपेंड कशावर करतं की फॉगर्सचं जे आपण स्प्रे करतो पाणी, आता बऱ्याच ठिकाणी लोक काय करतात, फॉगर्स जे असतात ते लो प्रेशरला चालवतात. ऍक्च्युअली फॉगर्स हे हाय प्रेशरला चालवले पाहिजे. हाय प्रेशरला चालवल्यामुळे तुमची ड्रॉपलेट साईज जी आहे ती एकदम फाईन मिळते. म्हणजे काय की जेव्हा फॉगर मधनं पाण्याचा स्प्रे बाहेर निघतो तो जमिनीपर्यंत येईपर्यंत मॅक्सिमम पाणी ते इव्हॅपोरेट झालं पाहिजे. फॉगर म्हणजे आपल्याला पावसाळ्यासारखा पाऊस पडायचा नाहीये. फॉगर्स वापरताना आर्द्रता निर्माण करायची आहे, म्हणजे एक प्रकारचं धुकं निर्माण करायचं आहे आतमध्ये पाण्याचं, की जेणेकरून त्याचा हवेशी कॉन्टॅक्ट येऊन ती ह्युमिडिटी वाढेल. तर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास तुम्ही पर्सेंटेज बघा, 7 LPHचा एक डॅन फॉगरचा, नॉन फॉगरचा एक नोझल मी तुम्हाला सांगितलं, चार नोझल असतात एका फॉगरला. तर याच्यामध्ये मायक्रॉन साईज दिलेली आहे. तर जवळपास 50% ड्रॉपलेट 30 मायक्रॉनचे असतात. तुम्ही खाली बघू शकता 70 मायक्रॉनचे 25% असतात, 110 मायक्रॉनचे जवळपास 5-6% आहे. तर म्हणजे किती फाईन ड्रॉपलेट या फॉगरचे सुंदर आहे, रिझल्ट आहे, की जेणेकरून ते हवेतल्या हवेतच त्याचं इव्हॅपोरेशन होतं. आता ड्रॉपलेट साईज पॉप्युलेशन जे आहे ते या ठिकाणी तुम्ही या ग्राफमध्ये बघू शकता की यामध्ये आहे, मायक्रॉन मध्ये रिप्रेझेंटेशन आहे. तर मॅक्सिमम रेंज जी आहे ती 30 मायक्रॉन ते 170 मायक्रॉनची जी रेंज आहे, तुम्ही बघा या ठिकाणी 10 म्हणजे 50 मायक्रॉनचे किती पर्सेंट, 60 मायक्रॉनचे किती, 90चे किती, 130 मायक्रॉनचे किती. तर तुम्ही याच्यावरून हा अंदाज येतो की हा फॉगर किती उत्कृष्ट आहे. नॉर्मली बरेचसे लोक फॉगर बनवतात पण तो फॉगर नसतो, तो मिस्टर म्हणून काम करतो. बरीचशी लोक जी बनवतात ती. त्याच्यामध्ये तुम्ही फॉल डिस्टन्स म्हणजे किती उंचीवर तो फॉगर लावला पाहिजे आपल्या ग्रीन हाऊसेस मध्ये, तुम्ही या ठिकाणी बघाल जो फॉगरच्या नोझल पासून जमिनीपर्यंतचं जे अंतर आहे. आता फॉल डिस्टन्स म्हणजे जमिनीपासून 1.25 मीटरवर आहे, किंवा तुमच्या टेबल असेल समजा बनवलेलं, तर टेबलापासून किती अंतरावरती आहे, का 2 मीटर आहे, का 3 मीटर आहे, का 5 मीटर आहे. नंतर रिलेटिव्ह ह्युमिडिटी, त्याच्यानंतर ड्रॉपलेट साईज किती आहे याच्यावरती. तर हा फॉल डिस्टन्स जो आहे नॉर्मली आपल्या भारतामध्ये म्हणजे जी स्पॅन आहे ग्रीन हाऊसेसची म्हणा, किंवा गटर हाईट जी म्हणतो आपण, जी रीच हाईट जी आहे, हे टेक्निकली सगळे डिझाईन्ड आहे की आपण जेव्हा टोमॅटोचं पीक लावू किंवा कॅप्सिकमचं वेलवर्गीय पीक लावू तर त्याला ट्रेलिस सिस्टीमची गरज असते. तर ट्रेलिस म्हणजे काय, सपोर्ट सिस्टीम, क्रॉप सपोर्ट सिस्टीम. मग आपण माणसाला नॉर्मलपणे त्याचं हार्वेस्टिंग, जे फ्रूट पिकिंग ज्याला म्हणतो आपण, हार्वेस्टिंग करता आलं पाहिजे म्हणून ती ट्रेलिस सिस्टीम जी असते जास्तीत जास्त 8 फुटात ते 9 फुटापर्यंत आपण वापरतो तिला. आता 8 फूट 9 फूट गेलं जमिनीपासून म्हणजे किती झालं ते 2.7 मीटर. मग त्याच्यावरती आपली फॉगर सिस्टीम आली पाहिजे. मग फॉगर सिस्टीम त्याच्यावरती आल्यामुळे कमीत कमी 3 ते 3.5 मीटर आपलं जमिनीपासून त्या फॉगर सिस्टीमचं अंतर असतं. आणि फॉगर सिस्टीमच्या वरती शेडनेट असते. तुम्ही फॉगर सिस्टीमच्या खाली शेडनेट लावलं तर काय होईल, दिवसा जर ती शेडनेट बंद असते आणि फॉगर वरती चाललं तर ते शेडनेट त्याला आतमध्ये बॅरियर होईल. म्हणून फॉगर सिस्टीम ही कधी पण शेडनेटच्या खाली असते आणि शेडनेट ही फॉगर सिस्टीमच्या वर असते. तर फॉल डिस्टन्स हे महत्वाचं कार्य करतं याच्यामध्ये. मग आता आपल्याला जे पाणी द्यायचंय, जे तुम्हाला मी सांगतो की बा आपल्याला इतके लिटर पाणी आपल्याला द्यायचंय, एवढं आपलं स्पेसिंग आहे, एवढा आपला डिस्चार्ज आहे. मग ते पाणी कसं डिस्ट्रीब्यूट करायचं, तर कमीत कमी पल्सेस आपण ठेवलं पाहिजे. कमीत कमी पल्सेस म्हणजे काय, आपला डिस्चार्ज जो आहे, आता या ठिकाणी टी फॉगरचा दाखवलेला आहे 8 ते 10 स्क्वेअर मीटर साठी. समजा तुमचं 4 वे फॉगर आहे तर तुम्हाला 1.5 लिटर पाणी पर स्क्वेअर मीटर जर द्यायचं असेल तर पल्स जो आहे तो मॅक्सिमम 3 ते 5 सेकंद, म्हणजे फॉगर चालू झाल्यापासून 3 ते 5 सेकंद ऑन, परत 10-15 सेकंदाकरता ऑफ, परत 3 ते 5 सेकंद ऑन. ते क्लायमेटवरती पण डिपेंड आहे, आउटसाइड क्लायमेटवरती. हे एक उदाहरण तुम्हाला सांगतोय
ते आउटसाइड क्लायमेटनुसार तुमचं ते फॉगरचा जो गॅप आहे तो कमी करायचा किंवा वाढवायचा. आता काय असतं, पावसाळ्यात ऑलरेडी आर्द्रता जास्त असते वातावरणामध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला फॉगरचा वापर कमीत कमी प्रमाणात होतो. कदाचित होत पण नाही काही काही वेळेस जेव्हा पाऊस चालू असतो त्यावेळेस, कारण ऑलरेडी ह्युमिडिटी हायर असते तुमची. कारण नॉर्मली 50 ते 60 ते 65% ह्युमिडिटी आपण मेंटेन करत असतो. मग पावसाळ्यामध्ये काय असतं की आपलं आभाळ आलेलं असतं आणि बऱ्याच वेळा पाऊस पडून गेलेला असल्याने ह्युमिडिटी वातावरणातच जास्त असते, त्यावेळेस फॉगर सिस्टीम ऑपरेट करायची गरज नसते. हिवाळ्यामध्ये काय असतं की टेम्परेचर जे असतं ते कमी असतं, त्याच्यामुळे आर्द्रता पण बऱ्याच काळापर्यंत टिकून राहते, त्याच्यामुळे सुद्धा हिवाळ्यात सुद्धा कमी वापरतो. फॉगरचा उपयोग खरा उन्हाळ्यामध्ये जास्त होतो, जेव्हा तुमचं टेम्परेचर हाय होतं आणि वातावरणातली आर्द्रता जी आहे ती कमी झालेली असते, त्यावेळेस फॉगरचा उपयोग जो आहे तो फ्रिक्वेंटली जास्त प्रमाणात, म्हणजे पर्टिक्युलरली फॉगरचा उपयोग जो आहे मार्च महिन्यानंतर वाढतो. मग मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यापर्यंत तो फॉगरचा उपयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे होत असतो. तर तुम्ही या ठिकाणी प्रेसिपिटेशन रेट पाहिला तर 14 लिटरचा डिस्चार्ज भागीला 9 स्क्वेअर मीटर, तसं तुमचं 28 असेल तर 28 लिटर असेल तर भागीला 9 किंवा 24 असेल तर भागीला 9. मग तो जो उत्तर येईल तेवढं लिटर पर आवर पर स्क्वेअर मीटर तुम्हाला पाणी फवारायचं आहे. मग त्याच्यामध्ये ऑपरेट कसं करायचं, 1/3 टाइम तुमचा पल्सचा ठेवायचा आणि इंटरव्हल डबल टाइमाचा मिनिमम ठेवला पाहिजे. हा इंटरव्हल कमी जास्त होईल तुमचं ऍक्च्युअल, जसं मी तुम्हाला सांगितलं आता की सीझन टू सीझन, क्रॉप टू क्रॉप, त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्हाला तसं ते कॅल्क्युलेशन करून तुम्हाला हे करायचं असतं. आता ह्युमिडिफाईंग, आता कुलिंग आणि ह्युमिडिफाईंग हे दोघंही एकाच वेळेस होत नाही. ज्यावेळेस कुलिंग चालू असतं त्यावेळेस ह्युमिडिफिकेशन तुम्ही त्याच फॉगर पासून नाही करू शकत, ज्यावेळेस ह्युमिडिफिकेशन करत असतं त्यापासून कुलिंग नाही करू शकत, पण ते एकमेकांना पूरक सुद्धा आहेत. आता तुम्ही या ठिकाणी बघा, जर ह्युमिडिटी लेवल जास्त झाली तर व्हेंटिलेशन वगैरे कसं मेंटेन करायचं, पल्स कमी करायचा, इंटरव्हल वाढवायचा, जेणेकरून ह्युमिडिटी लेवल मेंटेन राहील. आता आपण बघूया ऑटोमेशन. आता ऑटोमेशन मध्ये विविध प्रकारचे ऑटोमेशन आपल्याकडे उपलब्ध आहे. सिंपल टाइम बेस ऑपरेशन जे तुम्ही छोट्या पॉलिहाऊससाठी, फॉगर्ससाठी आणि इरिगेशन सिस्टीमसाठी वापरू शकतात, ज्याच्यामध्ये इतक्या वाजता सिस्टीम चालू झाली, समजा 9 वाजता चालू झाली, 10 वाजता बंद झाली, परत दुपारी 12 वाजता चालू झाली, 1 वाजता बंद झाली. किंवा तुम्हाला फॉगरचे पल्सेस त्याच्यावरती सेट करायचे असेल ते तुम्ही टाइम बेस पण करू शकता, सेन्सॉर बेस पण करू शकता. सेन्सॉर बेस असेल तर तुम्हाला पर्सेंटेज ह्युमिडिटी लेवल किती आहे ते सेट करायची असते तुमच्या पिकाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे. ते पर्सेंटेज पेक्षा कमी झालं की ऑटोमॅटिक पंप चालू होतो, ते सेन्सॉर ते सेन्स करतं, पंपाला कमांड देतो, पंप चालू होतो आणि तुमची फॉगर सिस्टीम चालू होते. जसं तुमचं रिक्वायर्ड जे आहे ते रीच झालं की ते ऑटोमॅटिकली तो सिग्नल पंपाला मिळतो, तर पंप बंद होतो, छोटं जर पॉलिहाऊसेस असेल. आता तुमचं जर मोठं ग्रीन हाऊस असेल मग तुम्हाला ऑटोमेशन सुद्धा व्यवस्थितरित्या अभ्यास करून मोठं ऑटोमेशनची गरज त्याच्यामध्ये असू शकते, ज्याच्यामध्ये तुम्हाला ड्रिप सिस्टीमचे कंट्रोल होऊ शकतो, फर्टिगेशनची व्यवस्था असते ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळं न्यूट्रियंट्सचं फर्टिगेशन ड्रिपद्वारे त्याच्यामधून करू शकता. टेम्परेचरसाठी तुम्ही कुलिंग पॅड, फॅन किंवा फॉगर सिस्टीम हे त्याच्यामध्ये कनेक्ट करू शकतात. ह्युमिडिटीसाठी तुम्ही फॉगर सिस्टीम कनेक्ट करू शकतात, वेदर स्टेशन त्याला तुम्ही लावू शकतात. तर तुम्ही या ठिकाणी बघाल की टेम्परेचर, ह्युमिडिटी, विंड स्पीड, विंड डायरेक्शन आपण मेजर करू शकतो, सन रेडिएशन मेजर करू शकतो, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड मेजर करू शकतो, पीएच किती आहे ऑनलाईन हे बघू शकतो, फर्टिलायझर दिल्यामुळे ईसी किती राहतोय ते बघू शकतो. मग तुम्ही इमिडिएट त्याचा करेक्टिव्ह ऍक्शन सुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकतात, जेणेकरून तुमचा ईसी मेंटेन राहील. नंतर रेन गेज सेन्सर असतो, तुमचं वॉटर टँकचे लेव्हल सेन्सर्स असतात त्याच्यामध्ये, फर्टिलायझरची क्वांटिटी, त्याच्यावरती मग तुमचे व्हॉल्व्स, किती नंबर ऑफ व्हॉल्व्स चालू करायचे, काय करायचे, नंतर फर्टिलायझरचे पंप्स त्याच्यावरती अवलंबून असतात. व्हेंटिलेशन सिस्टीमचे मोटर्स तिला कनेक्टेड असतात, ते तुम्ही ऑपरेट करू शकतात. शेडनेटच्या स्क्रीन तुम्ही ऑटोमॅटिक करू शकतात. फॉगर्स, हिटर्स, कार्बन डायऑक्साईडचे जे जनरेटर्स असतात ते, ह्युमिडिफायर्स जे असतात ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याच्यामध्ये मग एक सिंपल
एक त्याच्यापेक्षा थोडी कॉस्टली, एक त्याच्यापेक्षा सॉफिस्टिकेटेड, त्याच्यापेक्षाही सॉफिस्टिकेटेड. तर ही न्यूट्रिकेअर जी आहे ही बायपास सिस्टीम आहे. याच्यामध्ये काय होतं, तुमच्या मेन लाईन मधनच पाणी घेतलं जातं. मेन लाईन मधनं पाणी घेऊन त्याच्यामध्ये फर्टिलायझर ऍड केले जातं आणि ते परत त्याच पाण्यामध्ये सोडलं जातं. त्याच्यावरती जेव्हा ते पाणी घेतात, फर्टिलायझर ऍड करतात आणि सोडतात, त्याच्या इन बिटवीन टाइम कंटिन्युअस प्रोसेस चालू असते. त्या पाण्याचा पीएच किती आहे आणि ईसी किती आहे. तर ऑनलाईन ईसी आणि पीएच मेजरमेंट करण्याची याच्यामध्ये फॅसिलिटी उपलब्ध आहे. याला बायपास सिस्टीम म्हणतात जैन न्यूट्रिकेअर. आणि ही जी सिस्टीम आहे जिला प्रेसिमिक्स म्हणतो आपण, ही मिक्सर सिस्टीम आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, पाणी आणि फर्टिलायझर एका टाकीत पहिले युनिफॉर्मली मिक्स केलं जातं आणि युनिफॉर्मली मिक्स झाल्यानंतर मग त्याचा ईसी आणि पीएच मेजर त्या ठिकाणी सुद्धा कंटिन्यू चालू असतो आणि नंतर ते पाणी इरिगेशनला दिलं जातं. तर ही सगळ्यात सॉफिस्टिकेटेड सिस्टीम आहे. जशी सॉफिस्टिकेटेड आहे तशी कॉस्टली पण आहे. बरीचशी लोक जिथं आपल्याला प्रिसिजन जास्त आवश्यक आहे त्या ठिकाणी लोक ही सिस्टीम वापरतात. मोठे प्रोजेक्ट आहे, 5 एकर, 4 एकर, 6 एकर, 10 एकर, 12 एकर, त्या ठिकाणी ही सर्वोत्कृष्ट सिस्टीम आजच्या डेटमध्ये जगामध्ये वापरली जाते. मग सर्क्युलेटरी सिस्टम. सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे, जसं मी तुम्हाला याआधी सांगितलं की ग्रो बॅग्स पिकाला पाणी दिलं आणि जे एक्सेस वॉटर आहे ते परत कलेक्ट केलं आणि कलेक्ट करून मग ते त्या ठिकाणी 3 प्रकारच्या टाक्या वापरल्या जातात. एक फ्रेश वॉटर टँक, एक ट्रीटेड वॉटर टँक आणि एक अनट्रीटेड वॉटर टँक. जे अनट्रीटेड वॉटर आहे ते अनट्रीटेड वॉटर आल्यामध्ये त्याच्यानंतर हे युव्ही फिल्टर असतं. त्याच्यामध्ये जे कॉन्टॅमिनेशन असतं ते युव्ही फिल्टरमध्ये रिमूव्ह केलं जाते आणि ते ट्रीटेड टँक मध्ये जातं. आणि ट्रीटेड टँक मधनं जे परत आलेलं पाणी आणि त्यामध्ये पिकांनी कन्झ्युम केलेलं जे पाणी आहे, ते पिकांनी कन्झ्युम केलेलं पाणी जे असतं ते आपण फ्रेश वॉटर तेवढ्या क्वांटिटीत त्याच्यामध्ये ऍड करतो, जेणेकरून आपल्याला मॅक्सिमम वॉटर यूज एफिशियन्सी या सिस्टीम मध्ये मिळत असतं. अतिशय प्रिसिजन यामध्ये मेंटेन केलेलं असतं. नंतर ट्रेनिंग. आपण शेतकऱ्यांना किंवा कुठल्याही ग्राहकाला ती सिस्टीम लावल्यानंतर तिचं ऑपरेशन कसं करायचं त्याचं ट्रेनिंग देतो. आता तुम्ही या ठिकाणी बघाल त्यांना पूर्ण ट्रेनिंग कसं दिलं जात आहे. या प्रकारचं ट्रेनिंग, ऑनलाईन ट्रेनिंग फील्डवरती आपण देत असतो. मला असं वाटतं काय की आपल्याला बराचसा भाग यातला आता कळलेला असेल. आपल्याला काही जरी अडचण असेल, कृपया कुठलंही मनात किंतु परंतु न बाळगता आपण आम्हास कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही लिहून घ्या. माझं नाव आहे SN पाटील. माझा मोबाईल नंबर आहे 9422229212. धन्यवाद. आभारी आहे.